हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही 10वी पास आउट आहात, 12वी झालेली आहे तुमची किंवा तुमचा डिप्लोमा झालेला आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बिकॉज ह्या व्हिडिओमध्ये मी एक गव्हर्नमेंट जॉबचे नोटिफिकेशनचे अपडेट देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही फर्स्ट टाइम जर ही चॅनल व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सलाही सबस्क्राईब करायला सांगा. बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन असतात त्याचे अपडेट देत असते. तर पाहूयात आजची जी नोटिफिकेशन आहे ती कोणत्या जॉब रिलेटेड आहे आणि तुम्ही कसं अप्लाय करू शकता आणि त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहूयात. तर आजची जी नोटिफिकेशन आहे ती इंडियन नेव्ही थ्रू आलेली आहे. तुम्हाला जर नाविक किंवा यांत्रिक ह्या दोन पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल, इंडियन नेव्ही थ्रू त्यांनी 3 पोस्टसाठीच्या रिक्वायरमेंट काढलेल्या आहेत. त्यामध्ये नाविक जनरल ड्युटी, नाविक डोमेस्टिक ब्रांच आणि यांत्रिक ह्या 3 पोस्टसाठी हायरिंग करणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे. त्याची जी डेट्स आहेत 4 जानेवारी 2022 ते 14 जानेवारी 2022 ह्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फिल करायचे आहे. आता यासाठी मेन एलिजिबिलिटी कंडिशन काय आहे ती म्हणजे मेल सिटीजन फक्त अप्लाय करू शकतात. आता त्यानंतर मेन फॅक्टर म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहेत या पोस्टसाठी. तर नाविक जनरल ड्युटी या पोस्टसाठी तुमचं 12वी पास आउट रिक्वायर आहे आणि त्यामध्ये तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन्ही सब्जेक्ट असणं रिक्वायर आहे तुमच्या 12वीच्या याच्यामध्ये एक्झाममध्ये. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच या पोस्टसाठी तुमचं 10वी पास आउट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. यांत्रिक या पोस्टसाठी तुमचं 10वी प्लस डिप्लोमा झालेला असेल, मग तो इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन ह्या ब्रांचेसमधून झालेला असेल तर तुम्ही या यांत्रिक पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे यांनी इथे दिलेला आहे की जर तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल तर ह्या ब्रांचेस त्यांनी इलेक्ट्रिकलच्या ब्रांचेसमध्ये कन्सिडर केलेला आहे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो डिप्लोमा आहे तर तो डिप्लोमा तुमचा प्रोडक्शनमध्ये असेल किंवा ऑटोमोबाईलमध्ये असेल, रिपेअर अँड मेंटेनन्स हा जरी असेल तरी तो ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंगच कन्सिडर करणार आहे. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा डिप्लोमा तुमचा जो आहे तर तो जर खालच्या ब्रांचेसमधून झाला असेल तरी तुमचा तो ENTC मधूनच कन्सिडर करणार आहे. आता त्यांनी हे असं का दिलेलं आहे बिकॉज यांत्रिक ह्या पोस्टमध्ये पण त्यांना इलेक्ट्रिकलच्या पोस्ट सेपरेट आहेत, मेकॅनिकलच्या पोस्ट सेपरेट आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या पोस्ट सेपरेट आहे. त्यामुळे जर तुमचं ह्या पर्टिक्युलर ब्रांचेसमधून झालेलं असेल डिप्लोमा तरी तुम्ही अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे एज लिमिट. आता यासाठी जे एज लिमिट आहे ते 18 ते 22 वर्ष आहे. नाविक जनरल ड्युटी आणि यांत्रिक ह्या पोस्टसाठी तुमचं जर बर्थ डेट ह्या ड्युरेशनमध्ये असेल 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 ह्या डेट्समध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच या पोस्टसाठी तुम्ही ह्या ड्युरेशनमध्ये बॉर्न असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे पाहतो जे SC ST कॅटेगरी असेल आणि OBC साठी जे एज रिलॅक्सेशन आहे 5 आणि 3 वर्ष ते त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर वॅकन्सी जर पाहिला तर नाविक जनरल ड्युटी या पोस्टसाठी टोटल 260 वॅकन्सीज आहे आणि इथे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 112 आहेत, OBC साठी 72 आहेत आणि EWS साठी 28. तुम्ही या चार्टमध्ये पाहिलं तर तुम्हाला कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिसून येईल. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच या पोस्टसाठी टोटल 35, यांत्रिक मेकॅनिकलसाठी टोटल 13, इलेक्ट्रिकलसाठी 9 आणि इलेक्ट्रॉनिकसाठी 5 अशा टोटल 322 पोस्टसाठी रिक्वायरमेंट त्यांच्याकडे आहे. त्यानंतर जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर. आता ह्या नाविक किंवा यांत्रिक या पोस्टसाठी जी सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये 4 स्टेजेस आहेत. आता तुम्ही म्हणाल की 4 स्टेजेस म्हणजे खूप डिफिकल्ट प्रोसिजर आहे, तर तसं नाही आहे. स्टेज 1 मध्येच तुमची रिटन एक्झाम होणार आहे आणि स्टेज 2, 3 आणि 4 मध्ये फक्त तुमचं जे मेडिकल फिटनेस असेल किंवा फिजिकल फिटनेस असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते सगळं ह्या स्टेज 2, 3 आणि 4 मध्ये होणार आहे. तर आपण पाहूया डिटेलमध्ये स्टेज 1 काय आहे.
तर स्टेज 1 ही रिटन एक्झामिनेशन असणार आहे. तर आपण इथे पाहिलं नाविक डोमेस्टिक ब्रांच, तर यासाठी तुम्हाला सेक्शन 1 चीच रिटन एक्झाम असणार आहे. सेक्शन 1 म्हणजे काय, तर इथे यांनी सेक्शन वाईज एक्झामचं हे दिलेलं आहे, सिलेबस दिलेला आहे की सेक्शन 1 ची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर त्याच्यासाठी टोटल 60 मार्क्स मॅक्झिमम आहेत. त्याच्यासाठी टायमिंग 45 मिनिट्स असणार आहे. टोटल 60 क्वेश्चन असणार आहे सेक्शन 1च्या एक्झामसाठी. आणि त्यासाठी कोणते सब्जेक्ट असतील तर त्यामध्ये मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, रिझनिंग, GK. तर त्यांनी सब्जेक्ट वाईजही क्वेश्चन्स दिलेले आहे की किती क्वेश्चन्स असतील. त्यासाठी पासिंग क्रायटेरियाही दिलेला आहे की 30 मार्क्स ओपनसाठी, 27 मार्क्स SC ST कॅटेगरीसाठी आणि जो सिलेबस असणार आहे तो 10वीचा असणार आहे. तशा प्रकारे सेक्शन 1चे त्यांनी कंप्लीट डिटेल्स इथे दिलेले आहे. तसंच सेम सेक्शन 2 मध्ये मॅक्झिमम 50 मार्क्सची एक्झाम असेल. टोटल क्वेश्चन 50च असणार आहे आणि टाईम जो असणार आहे तो 30 मिनिट्स असणार आहे. त्यामध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हे सब्जेक्ट असतील. त्यासाठी जो पासिंग क्रायटेरिया आहे तो 20 ओपनसाठी, 17 SC ST साठी असणार आहे. आणि त्याच्यासाठी जो सिलेबस असणार आहे तो मॅथ्स आणि फिजिक्स जे तुमचं 12वीचं आहे तो सिलेबस असणार आहे. त्यानंतर सेक्शन 3. आता सेक्शन 3 पाहिलं तर हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला जर यांत्रिक पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर सेक्शन 3 ची तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. तर यासाठी मॅक्झिमम 50 मार्क्स असेल, 50 क्वेश्चन्स असतील, टाईम अर्धा तास असणार आहे. यासाठी 50 क्वेश्चन डिरेक्टली तुमचे जे डिप्लोमाचे जे सब्जेक्ट्स असतील, डिप्लोमाचा जो सिलेबस आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तर त्या सिलेबसवर रिलेटेड राहणार आहे. त्यासाठी पासिंग क्रायटेरिया आहे 20 मार्क्स ओपनसाठी, 17 मार्क्स SC ST साठी. नंतर सेक्शन 4 हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. त्यामध्येही जसं इलेक्ट्रिकलसाठी आहे तसंच इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे. 50 मार्क्सची एक्झाम असेल, मॅक्झिमम 50च क्वेश्चन असणार आहे, टाईम अर्धा तास असणार आहे आणि जो सिलेबस असणार आहे तो डिप्लोमा लेवलचा जो सिलेबस असेल इलेक्ट्रॉनिक्सचा तो असणार आहे. यासाठी जे पासिंग क्रायटेरिया आहे 20 ओपनसाठी, 17 SC ST साठी असणार आहे. त्यानंतर सेक्शन 5 हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहे. यांत्रिक प्लस तुमचं मेकॅनिकल असेल ब्रांच तर यासाठी हा सेक्शन 5 आहे. त्यासाठी मॅक्झिमम 50 मार्क्स आहे, टाईम अर्धा तास आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 50 असणार आहे. आणि यासाठी जो सिलेबस आहे तो डिप्लोमा लेवलचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस असणार आहे. आणि पासिंग मार्क्स जसे अबोव कॅटेगरीसाठी होते तसेच ते राहणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी सेक्शन वाईज तुम्हाला इथे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्झामिनेशनची. आता पाहूयात की कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला कोणत्या सेक्शनची एक्झाम द्यायची आहे. तर यामध्ये नाविक डोमेस्टिक ब्रांच असेल तर सेक्शन 1 चीच एक्झाम द्यायची आहे. नाविक जनरल ड्युटी असेल तर तुम्हाला सेक्शन 1 प्लस सेक्शन 2 या दोन्ही पण सेक्शनचे आन्सर किंवा एक्झाम द्यायची आहे. त्यामध्ये तुमचा पासिंग क्रायटेरिया राहणार आहे 30 + 20 म्हणजे 50 ओपनसाठी, 44 SC ST साठी. ओके. आणि यामध्ये सेक्शन वाईज पासिंग क्रायटेरिया म्हणजे सेक्शन 1 मध्ये तुम्हाला 30च पाहिजे, सेक्शन 2 मध्ये 20च पाहिजे, टोटल 50 असेल तर तसं चालणार नाही. सेक्शन 1 साठी 30 अबोव पाहिजे, सेक्शन 2 साठी 20 अबोव पाहिजे तरच तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल असा. त्यानंतर यांत्रिक इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचसाठी तुम्हाला सेक्शन 1 आणि 3 या एक्झाम द्यायच्या आहे. त्यासाठी पण पासिंग क्रायटेरिया 50 आणि 44 असणार आहे. त्यानंतर यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये 1 आणि 4 अशा 2 सेक्शनच्या एक्झाम असणार आहे. आणि यांत्रिक मेकॅनिकलसाठी सेक्शन 1 आणि 5 अशा 2 सेक्शनच्या एक्झाम असणार आहे. आणि सेक्शन वाईज तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंपल्सरी सॅटिस्फाय करायचा आहे. सेपरेट तुमचं जे पासिंग मार्क्सचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला इथे सॅटिस्फाय करावा लागणार आहे. आता तुम्ही स्टेज 1 मध्ये जर पास झाला, रिटन एक्झामिनेशन पास झाला तर सेकंड जी स्टेज आहे, सेकंड स्टेजमध्ये फिजिकल फिटनेस टेस्ट असणार आहे. तर ही फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये 1.6 किलोमीटर रनिंग करायचं आहे 7 मिनिट्समध्ये. त्यानंतर 20 स्क्वॉट अप्स म्हणजे उठक बैठक काढायचे आहे 20 आणि 10 पुशअप्स काढायचे आहे. तर ही सगळी फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये तुमच्या एक्झाम्स घेतल्या जाणार आहे. आणि यामध्ये ही जी PFT टेस्ट आहे ही कंटिन्यू घेतली जाणार आहे. कोणत्याही या तिन्ही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणताही ब्रेक दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फिजिकल फिटनेससाठी प्रिपेअर करायचं आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही होणार आहे. यामध्ये तुम्ही जे अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंट ते आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे याचं मॅचिंग केलं जाणार आहे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुम्ही जे अपलोड केले आहे डॉक्युमेंट, तर त्याची व्हॅलिडिटी ॲटलिस्ट 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाहिजे. तुमची जी व्हॅलिडिटी लवकर संपणार असेल डॉक्युमेंटची, तर तुम्ही नवीन डॉक्युमेंट काढायचे आहेत, लेटेस्ट डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे. आता स्टेज 3, तर स्टेज 3मध्ये पण तुमचं जर स्टेज 2मध्ये कन्फर्मेशन झालं तर त्यानंतर तुम्हाला स्टेज 3मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पण सेम जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि डॉक्युमेंट ॲटलिस्ट 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत त्यांचं एक्सपायरी असायला पाहिजे. आणि त्यानंतर स्टेज 3मध्ये अजून एक पॉईंट म्हणजे तुमचं जे सबमिशन आहे ओरिजिनल डॉक्युमेंटचं किंवा पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा जे दुसरे फॉर्म्स असतील, तर त्या सगळ्यांचं तुम्हाला सबमिशन करायचं आहे. तुमचे जे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सगळे त्यांच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे. आणि स्टेज 4, तर स्टेज 4मध्ये जे तुम्ही सबमिट केलेले आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जे व्हेरिफिकेशन झालेले आहे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा युनिव्हर्सिटीचं असेल, तर हे सगळं इथे चेक करणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असाल स्टेज 3मधले, तर त्यांचं ट्रेनिंग INS चिल्कामध्ये स्टार्ट करणार आहे. तर ही झाली स्टेज 4. आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे. तर आपण पाहिलं की हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे आणि याची जी लिंक आहे ही 4 जानेवारी 2022ला ॲक्टिवेट होणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जरी ओपन केली त्यांची वेबसाईट, तुम्हाला कोणती ॲप्लिकेशन लिंक दिसणार नाही ह्या पोस्टसाठी. ती जी लिंक आहे ती 4 जानेवारी 2022 ते 14 जानेवारी 2022मध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्यासाठी तुम्हाला joinindiacoastguard.sidac.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि जे तुमचे ईमेल ID असेल किंवा मोबाईल नंबर असेल ते प्रॉपर टाकायचे आहे की जे 24/7 तुमचे ॲक्टिव्ह असणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करता तर त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, तर ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ. आता हा जो फोटोग्राफ आहे तो 15 डिसेंबर 2021च्या अगोदरचा नको आहे. तुम्हाला लेटेस्ट फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटची सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ असेल, 10th क्लास मार्कशीट, 10th क्लास सर्टिफिकेट पण रिक्वायर आहे त्यांना. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, स्कॅन सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स, मग त्यामध्ये मदर असेल किंवा फादर असेल. त्यानंतर कॅन्डिडेटचं हँड रिटन डिक्लेरेशन, त्यानंतर NOC रिक्वायर आहे जर तुम्ही दुसरीकडे कुठे सर्व्हिस करत असाल तर. त्यानंतर एक्झामिनेशन सिटी, तर ऑलरेडी त्यांनी इथे डिस्क्लोज केलेले नाही की कोणतं सेंटर असणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल कराल तर त्यावेळेस तुम्हाला तिथे एक्झामिनेशन सेंटरही दिले जातील. त्यामध्ये तुम्ही नियरेस्ट तुमचे कोणतेही 5 प्रेफरन्सेस देऊ शकता. आता यासाठी टेंटेटिव्ह जे एक्झामचं शेड्यूल आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे की स्टेज 1, 2 आणि 3 आणि 4 असे 3 स्टेजेसमध्ये तुमच्या ज्या एक्झाम्स होणार आहे तर त्याचं हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे की मिड किंवा एंडच्या मार्चला तुमची स्टेज 1 होईल. त्यानंतर एंड ऑफ मेला स्टेज 2 होईल आणि अर्ली ऑफ ऑगस्ट 22ला तुमची स्टेज 3 आणि 5 होईल. तर हे सगळे त्यांचं टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी इथे एक्झामचं दिलेलं आहे. आता यामध्ये जे रिझल्ट डिक्लेरेशन असणार आहे स्टेज 1चं असो किंवा 2चं असो किंवा 3चं असो, तुमची कोणती एक्झाम झाल्यानंतर विदिन 30 डेजमध्ये तुमचा रिझल्ट अनाऊन्स करण्यात येणार आहे. आता यामध्ये त्यांनी ईच स्टेजला कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. आपण ऑलरेडी पाहिले जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत तर त्याचीच इथे लिस्ट दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जर याच्यामध्ये तुम्हाला जी ॲडमिट कार्ड आहे त्याची कलर प्रिंटआउट इथे सबमिट करायची आहे, फोटो ID असेल, क्लासचं मार्कशीट 10चं मार्कशीट असेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल, जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत त्याचीच इथे लिस्ट दिलेली आहे. तुम्ही स्टेज वाईज इथे डॉक्युमेंटची लिस्ट चेक करू शकता ह्या PDF मध्ये. ही PDF मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता यामध्ये जे मेडिकल स्टँडर्ड आहे जसं पाहिलं तर आपण बोलतो हाईट असेल, चेस्ट असेल, तर त्यामध्ये तुमचं मिनिमम हाईट 157 सेंटीमीटर पाहिजे, चेस्ट मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर पाहिजे, वेट हे तुमचं हाईट आणि एजनुसार प्रपोर्शनल पाहिजे आणि हिअरिंग तुमचं नॉर्मल पाहिजे. हे तुमचे मेडिकल स्टँडर्ड झाले. त्यानंतर जर तुमच्या बॉडीवर कुठेही टॅटू असेल तर तुम्ही हा
नेव्हीच्या एक्झामसाठी एलिजिबल नसणारे, त्यामुळे कोणताही परमनंट बॉडीवर टॅटू असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. आणि नेक्स्ट पॉईंट म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुमचं जे ट्रेनिंग आहे बेसिक ट्रेनिंग ते INS चिल्का इथे होणार आहे. फॉलो बाय द सी ट्रेनिंग अँड प्रोफेशनल ट्रेनिंग इन द अलॉटेड ट्रेड. आणि यासाठी जी एक्झाम फी असणार आहे या पोस्टसाठी, तर तुम्हाला जी फी आहे एक्झाम फी ती 250 रुपीज असणार आहे. तर 250 रुपये एक्झाम फी असणार आहे. आता यामध्ये तुम्ही पाहिलं तर सॅलरी काय असेल ह्या पोस्टसाठी, तर नाविक जनरल ड्युटी ह्या पोस्टसाठी 21,700 बेसिक सॅलरी आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर TA DA बाकीचे जर तुम्ही इन्क्लूड केलं तर ऑलमोस्ट 40,000 रुपीज म्हणजे 40,000पर्यंत तुमचं पेमेंट जाऊ शकतं. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच असेल तर तुमचं 21,700 इथे पण बेसिक पेमेंट सेमच आहे. त्यानंतर यांत्रिक या पोस्टसाठी 29,200 रुपये पेमेंट स्केल आहे. लेवल 5 इथे दिलेली आहे. आणि जर प्रमोशन झालं तुमचं तर तुम्हाला डिरेक्टली पेमेंट स्केल 47,600 रुपये असणार आहे. तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारची सॅलरी एक तुम्हाला भेटण्याची संधी इथे या गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे. आणि बाकीचेही खूप सगळे बेनिफिट्स आहेत. जसं आपण पाहिलं की तुम्हाला फ्री रेशन असणार आहे, क्लोदिंग असणार आहे, त्यानंतर फ्री मेडिकल ट्रीटमेंट असणार आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी. त्यानंतर गव्हर्नमेंट अकोमोडेशन असणार आहे. त्यानंतर 45 दिवस तुम्हाला ऑन लिव्ह आणि 8 दिवस तुम्हाला कॅज्युअल लिव्ह असणार आहे. त्यानंतर तुमची पेन्शन स्कीमही असणार आहे आणि ग्रॅच्युटी ऑन रिटायरमेंटही तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर कॅन्टीन फॅसिलिटी असेल किंवा लोन फॅसिलिटी तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं भेटणार आहे. आणि आफ्टर रिटायरमेंट नंतर तुम्हाला ECHS मेडिकल फॅसिलिटी भेटणार. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला इन्शुरन्सही भेटणार आहे. अप टू 50 लाख रुपीज एवढा तुम्हाला इन्शुरन्स भेटणार आहे. तर अशा पद्धतीने खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट जॉब भेटण्याची आणि बाकीचे बेनिफिट्स भेटण्याची. आणि चांगल्या प्रकारची तुम्हाला सॅलरी पाहिजे असेल 10वी पासआउट किंवा 12वी पासआउट बेसिसवर तुम्ही नक्की ह्या पोस्टसाठी अप्लाय करा. याची जी लास्ट डेट आहे ती 14 जानेवारी 2022 आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा की ज्यांना गरज आहे जॉबची, किंवा तुमच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांनाही तुम्ही शेअर करू शकता. Thank you for watching this video.